देशावर एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। पाऊस कमी पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र त्यातून मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। सरकारच्या सूचनेनुसारच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असंही फडणवीसांकडून आवाहन करण्यात आलंय। जनावरांसाठी सरकार वैरण उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो। मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे, कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणं कामी येत नाहीत। पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्सच कामी येतात, त्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे। प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन ही जलसंधारणाची स्ट्रक्चर्स कशी पूर्ण करायची हे आपण सांगितलं आहे। चाऱ्याची टंचाई तयार होऊ शकते, त्या दृष्टीने आपण जो आपला पशुसंवर्धन विभाग आहे आणि कृषी विभाग आहे यांना त्या ठिकाणी सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल। की ज्या पद्धतीचे इंडिकेशन येत आहेत त्यात अडचण मोठी असेल, पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू। विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल। म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवला आहे, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं।